आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 4 वर्षापूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती। सदर हल्लेखोर हा आमदार रोहित पवार यांच्याशी निगडीत असल्याचा खुलासा त्या हल्लेखोराने केला आहे। त्यामुळे संबंधितांची SIT चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर शहर आणि तालुका समस्त बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। सकल बहुजन समाजाच्या वतीने आज पंढरपुरात आमदार रोहित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे। परवा दिवशी विधान भवनामध्ये आमच्या एका समाज बांधवांनी या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये 2021ला सोलापूरमध्ये आणि त्यानंतर 4-6 महिन्यामध्ये आटपाडीमध्ये जो जीवे मारण्याचा हल्ला गोपीचंद पडळकर साहेबांवरती झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही आपल्याला निवेदन देतोय। आम्हाला आपल्या मार्फत एक विनंती करायची की याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। आणि परवा जयाभाऊ गोरेंबद्दल सुद्धा विधिमंडळामध्ये या ठिकाणी या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी रेकॉर्डवरती आणून या ठिकाणी जयाभाऊ गोरे असतील यांच्याबद्दलचे कॉल रेकॉर्ड्स जो 100 कॉल रेकॉर्ड्स या ठिकाणी करून त्यांना बदनाम करायचा एक बहुजन समाजातील एक चांगला नेता संपवण्याचं महापाप या ठिकाणी रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली होतंय। म्हणून आम्ही सकल बहुजन समाजाच्या वतीनं सर्व पक्षीय सर्व समाजातील बहुजनाच्या वतीनं आज आपल्याला हे आंदोलन देतोय। या आंदोलनाचा आपण गांभीर्य निवेदन देत असताना याचा गांभीर्याने आपण विचार करून तात्काळ SIT चौकशी लावून गुन्हेगाराला या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी हे निवेदन आपण आणि या भावना आमच्या सरकारला आपण तात्काळ या ठिकाणी पोहोचतो। महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यानंतर काल परवा मुंबई विधान भवनामध्ये ज्या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे। तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचीही बदनामी करावी म्हणून 10 वर्षाची केस उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगल बच्चांनी सुप्रिया सुळेंनी यामध्ये या बहुजनांच्या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता। महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे जातीवादी पवार कुटुंब घालत आहे। म्हणून अशा कुटुंबाची SIT चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। परवा या ठिकाणी विधिमंडळामध्ये त्या आवारामध्ये या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा टॅटू दाखवून या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे त्या ठिकाणी सांगितलं, काही अधिकाऱ्यांनी सांगितलं। मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे, सरकारला करायची आहे की तात्विक राजकारण जरूर असावं, परंतु द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ही अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी ही रोहित पवारांची असेल। या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांना सुद्धा या ठिकाणी बदनाम करण्याचं कटकार असताना हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली होत आहे। हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र भाऊंना मी विनंती करणार आहे की आपण याची SIT चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये हे गुन्हेगार
किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावरती खटले घालून यांना आत टाका, अन्यथा या राज्यात अराजकता माजेल. आणि जर का या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या वेळेस या लोकांची सत्ता होती त्यावेळेस या रोहित पवारांनी हे जे कृत्य केलेलं आहे, आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जयकुमारजी गोरे साहेब, यांच्या बाबतीत यांनी काय केलेलं आहे, समोर जर ताकदीचा नेता असेल तर त्याला अशा पद्धतीनं संपवायचं काम हे पवार कुटुंब गेली वर्षानुवर्ष करतं. महाराष्ट्रामध्ये जातीचं विष पेरणारं आणि संपूर्ण समाजामध्ये जातीता निर्माण करून या समाजाचं मन कलुषित करण्याचं काम या वांगीताई, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार करत असेल. आपल्यापेक्षा जर कुणी पुढे जात असेल तर यांना हे सहन होत नाही आणि त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने लोकांवरती हल्ले करणे, लोकांची बदनामी करणे, अशा पद्धतीने हा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढलेला. माझी राज्य सरकारला, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्यातून तुम्ही ही चौकशी समोर आणलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर नेत्यांवरती हल्ले होत असतील आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. नेत्यांवर हल्ले हे जर पवार कुटुंब करत असेल तर सर्वसामान्य माणसांची काय कथा आहे. तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी SIT मार्फत या संपूर्ण पवार कुटुंबाची चौकशी लावावी विनंती. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.